नागपुर के प्रसिद्ध मेयो अस्पताल में भ्रष्टाचार का एक बड़ा खेल उजागर हुआ है। फिटनेस सर्टिफिकेट देने के एवज में 20,000 रुपए की रिश्वत मांगने वाले मेयो अस्पताल के सर्जरी विभाग के प्रमुख डॉक्टर नंदकिशोर जायसवाल और उनके स्टेनो आशीष मेटेकर को एंटी करप्शन ब्यूरो ने हिरासत में लिया है। दरअसल यह पूरा मामला वर्धा के एक असिस्टेंट मोटर व्हीकल इंस्पेक्टर से जुड़ा है। बीमारी के बाद जब वे ड्यूटी पर वापस लौटने वाले थे तो उन्हें मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट की जरूरत थी। इसी सर्टिफिकेट के बदले डॉक्टर जायसवाल और उनके स्टेनो आशीष मेटेकर ने पहले 30,000 रुपए की मोटी रकम मांगी। बाद में सौदा 20,000 रुपए में तय हुआ। पीड़ित ने इसकी शिकायत तुरंत एंटी करप्शन ब्यूरो से कर दी। इसके बाद एसीबी की टीम ने मेयो अस्पताल में जाल बिछाया। हालांकि डॉक्टर जायसवाल ने खुद अपने हाथों से पैसे नहीं पकड़े, लेकिन जांच में साफ तौर पर साबित हो गया कि रिश्वत की मांग उन्हीं के इशारे पर की गई थी। एसीबी ने तुरंत कार्रवाई करते हुए दोनों को हिरासत में ले लिया है। फिलहाल इस मामले में तहसील पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच तहसील पुलिस कर रही है। या प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्यावरती सरकारी अधिकाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याचं ही वॉज ऑन मेडिकल लीव्ह। तर वैद्यकीय रजेवरती असल्यामुळं बराच काळ असल्यामुळं त्याला मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे होतं फिटनेसचं। ते सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांनी मेयो हॉस्पिटल, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचं मेयो हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी संपर्क साधला। तर त्या हॉस्पिटलचे जे सर्जरीचे प्रमुख आहेत डॉक्टर नंदकिशोर जायसवाल आणि त्यांचा एक क्लर्क किंवा लघुलेखक ही मेटेकर या दोघांनी मिळून पैशाची मागणी केली। त्यांच्याकडे 30,000 रुपयाची मागणी केली होती आणि तडजोड केली ती 25,000 रुपयावरती। तर ही मागणी केल्यामुळे त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती। जो सरकारी अधिकारी फिर्यादी आहे त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि या तक्रारीवरून पडताळणी केली, परंतु पडताळणी यशस्वी झाली। पडताळणी तर क्लिअर झाली। 30,000 रुपये मागणी केली, तडजोड झाली 25,000 रुपयावरती, हे ठरलं। परंतु दुर्दैवानं या प्रकरणात या दोन्ही आरोपींना संशय आल्यामुळं, फिर्यादीचा संशय आल्यामुळं, ह्यामध्ये काहीतरी ट्रॅप असावा अशी शंका आल्यामुळं त्यांनी पैशाची स्वीकृती केली नाही। परंतु तरी सुद्धा आपण लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये हे डॉक्टर जायसवाल आणि मेटेकर क्लर्क या दोघांनाही अटक केलेली आहे। पुढील कार्यवाही सुरू आहे। मी या निमित्तानं आपल्या सर्व नागपूर परिक्षेत्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी, कोणीही सरकारी कर्मचारी, अधिकारी, कोणीही सरकारी नोकर जर कोणत्याही सरकारी कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर बिनधास्त आपल्याशी संपर्क साधावा। आपण त्याचं नाव, म्हणजे तक्रार देणाऱ्या माणसाचं नाव 100% गोपनीय ठेवू। त्यांची लाचेची रक्कम जी असेल ती 1 महिन्याच्या आत परत दिली जाईल आणि त्यांचं जे सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे काम अडलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करून देण्याची जबाबदारी, अर्थात म्हणजे विहित किंवा नियमित किंवा कायदेशीर काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी सुद्धा एसीबी विभाग म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा घेईल। धन्यवाद।